आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालविथे लढवई यांच्या सदाशिरी रणफंदीची जातामुची. कोण आम्हा भयभीत करी. इथे रणांगण पुन्हा सुरू झालेलं आहे. एक नवीन सामना आपण पाहिलं होतं पहिल्या 2 सामन्यांमध्ये भिवरी फायटर्सला आणि पिंपरी स्टार्सला. आपण बघणार आहोत ही मॅच. दोन्ही संघ पहिला सामना पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांच्या समोर आलेले आहेत. एक चांगला फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक नसेल तर मैदानाचा अडथळा असेल. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतोय 2 धावा घेण्याची संधी होती. मॅच हळूहळू पुढे सरकते आणि इथे बघतोय आपण मॅच दोन्ही संघ खरं तर आपण बघितलं होतं पिंपरी स्टार्सला खूप चांगली बॅटिंग झाल्यानंतर त्यांची गोलंदाजी तिथे थोडीशी कमी पडली आणि तिथे त्यांना स्पर्धेतून मागे राहावं लागलं. परंतु चांगली गोलंदाजी केल्यानंतर फलंदाजीमध्ये हाराकिरी पत्करली ती भिवरी फायटर्सनं. आणि त्या दोन्ही संघांना तिसऱ्या मॅच मध्ये एकमेकांच्या समोर यावं लागलं. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न इथे पाहायचं. चेंडू यष्ट्यांकडे येतोय. फलंदाजाने अडवला, तिथे पाठवला दुसरीकडे, परंतु इथे धाव मिळणार नाहीये. क्रिकेटमध्ये एक प्रकारचा नियम आहे, हिटिंग ट्वाइस ऑफ द बॉल. फलंदाजाने 2दा चेंडू फटकावला तर फलंदाजाला बाद देण्याचा अधिकार आहे. इथे बरेचसे क्रीडा रसिक आहेत. आमचे प्रिन्स मूवीज आणि देवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूबवरून स्पर्धेचा आस्वाद घेणारे देखील बरेचसे क्रीडा रसिक आहे. निश्चित तुम्ही मेसेज बॉक्समध्ये लिहू शकता की जर तुम्ही कधी हिटिंग टॉईस ऑफ द बॉल पद्धतीने फलंदाजाला बाद दिला असेल आणि तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही सांगा, हा आम्ही बघितलेला आहे. नो बॉल 10 प्रकारे फलंदाज बाद होतात. त्यामध्ये फलंदाजाने 2दा चेंडू फटकावला तरी फलंदाज बाद होतो. मी तरी अशा प्रकारे बाद होताना कोणत्या फलंदाजाला बघितलं नाही. बघायचे मैदानामध्ये तरी या पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल का. दरम्यान नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धावेबरोबर धावफलकाला सुरुवात होते. 4 सलामीची जोडी भिवरी फायटर्सची मैदानामध्ये आहे. सागर शिंदे या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण सलामीला आलेला बघितला होता, तो शून्यावरती बाद झाला. तिथून पुढे संघाच्या डावाला भगदाड पडलं आणि सागर शिंदे यावेळेस थोडासा मागे आहे. लॉंग ऑनला इथे झेल टिपला जरूर. थांबा थांबा. येणारा चेंडूवरती तितकं परफेक्ट टाकता आलं नाही आणि लॉंग ऑनला झेल टिपला निश्चित, परंतु फलंदाज नाबाद असेल. पुन्हा एकदा पहिल्या षटकातील सुधीर गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस चेंडू, इथे पुन्हा हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल. खरं तर खूप उशीर केला त्यानं चेंडूच्या खाली धावायला. तो तयारही नव्हता असं चित्र दिसलं. चेंडू फटका केल्यानंतर कुठे कुठे गेला असेल याचा अंदाज त्याला नव्हता आणि त्यामुळेच कदाचित हा झेल सुटला. मात्र 2 धावांचा अधिकचा फायदा इथे होईल. 2च काढल्या ना, एक माफ करा, एकच धाव मिळेल. धावफलकावर 6 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून उडवला इथे. यावेळेस निश्चित मिळतील 4 धावा. चौकार.
दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरच यश या ठिकाणी गवसणी घातले. यशाला गवसणी घातली ती पिंपरी स्टार संघानं. या सामन्यामध्ये दोन्ही संघांना विजय निकडीचा आहे, विजय गरजेचा आहे. स्पर्धेमध्ये आपण बघत आहोत की पुढे वाटचाल करत असताना 3 पैकी 2 सामने तर तुम्हाला जिंकावेच लागणार आहेत. कधीतरी 2 सामने जिंकून सुद्धा तुम्हाला नेट रन रेटच्या आधारे घ्यावा लागणार आहे. आणि त्यामुळे सामना जिंकणं, इथून पुढचे दोन्ही सामने परतीचे जिंकणं हे दोन्ही संघांसाठी निश्चित मरणाचं, निश्चित डू ऑर डाय अशी गोष्ट आहे. डाव्या बाहेर चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि पंच त्यामुळे कदाचित हा वाईड नाकारतील. धावफलकावरती आपण बघू शकतो 10 धावा 1 गडी बाद. सागर शिंदे नवीन फलंदाज मैदानामध्ये. तर स्ट्राईक एंडला तुम्ही बघताय अनिकेत फडतरेला एक चौकार अनिकेतच्या बॅटमधून आतापर्यंत बाहेर पडलेला आपण बघितलेला आहे. 7.50च्या सरासरीनं या धावा इथे बघतोय आपण. खूप चांगला फटका स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी. आखूट टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये होता अनिकेत फडतरेच्या आणि स्क्वेअर लेगला त्याने खूप मोठा फटका दाखवला. चौकारा पाठोपाठ षटकार. धावफलकावरती पुढे 16 धावा. एक यश निश्चित मिळालं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा खूप उंच आकाशामध्ये हा थोडासा फसलेला फटका आहे. लॉंग ऑनला खूप सुंदर झेल आणि फलंदाज क्रमांक 2 बाद. करण्यामध्ये यश आलेलं आहे. ते गोलंदाज कोमल सोनवणेला. आणि आपण बघतोय या षटकामध्ये एक षटकार निश्चित मिळालाय, परंतु 2 महत्वाचे बळी त्याने टिपलेले आहे. 16 धावा 2 गडी बाद. आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खूप लांब आहे. 1 धाव सागर शिंदेला मिळेल आणि धावफलकावरती 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 2 गडी बाद. या षटकामध्ये कोमल सोनवणे गोलंदाजी करत असताना एक यशस्वी गोलंदाज म्हणून तो पुढे येतोय. आणि यावेळेस हो आखूट टप्प्याचा चेंडू खूप उंचावरून खूप लांब. षटकार. मागचे 2 दिवस आपण पाहिलेलं आहे की पावसाने वरुण राजानं सुद्धा थोडंसं सहकार्य केलेलं आहे. आकाशामध्ये ढग येतात, परंतु ते मैदानावरच्या मॅच पाहण्यातच रंगून जातात, बरसणं विसरून जातात. त्यामुळे पाऊस पडला नाही, पण तो पडू शकतो.
सागर शिंदे स्ट्राइक एंड वरती, गोलंदाजी मार्क वरती सुधीर. सुधीरचं पहिलं षटक. गोलंदाज सुधीर साबळे. चांगला प्रयत्न होता इथं, बाहेरची कड घेत चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेकडे. 2 धावा सागर शिंदेला मिळतील. एक अष्टपैलू गुणवत्ता सागर शिंदेकडे आहे आणि संघाची धुरा नेहमीच त्याला वाहून न्यावी लागते. या मॅच मध्ये सुद्धा जबाबदारी सागर शिंदेच्याच खांद्यावरती असणार आहे. 2 महत्वाचे मोहरे परतल्यानंतर सागर शिंदे इथे लढतोय, त्याला साथ देण्याचं काम संदीप कडून होईल आणि धावफलकावरती देखील धावांची वाढ होते. 25 धावा. ओहो हो, इथे रिव्हर्स अटेम्प्ट, खूप करारा जवाब आपण म्हणू शकतो. ताकद होती या फटक्यामध्ये. 4 धावांसाठी सीमारेषे बाहेर. 29 धावा धावफलकावर, 29 ऑन बोर्ड. हळूहळू धावा पाठीमागे यायला लागलेल्या आहेत. धावांच्या पाठीमागे धावण्याचं काम पहिल्या षटकामध्ये आम्ही पाहिलं, परंतु दुसऱ्या षटकापासून धावा फलंदाजांच्या मागे आहेत. चौकार आणि षटकार मिळत आहेत. तर सागर परत एकदा तयार. 29 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भिवरी फायटर्स. सुधीर साबळेचा हा चेंडू होता. रिव्हर्स अटेम्प्ट साठी पुन्हा एकदा तो गेला तिथे डावेष्टच्या बाहेर. 22च्या रूपाने 1 धाव मिळेल. धावफलकावरती 30 धावा. डावखुऱ्या हाताचा फलंदाज संदीप. स्ट्राइक एंडला संदीप काळे, सागर शिंदे ही जोडी मैदानामध्ये खेळते. जवळपास तिसऱ्या गड्यासाठी 14 धावांची भागीदारी या दोघांनी जोडलेली आहे. फील्ड सेटिंग तुम्ही बघाल तर ऑन साइडला सीमारेषेवरती, ऑफ साइडला देखील लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती आहे. ओहो, अप्रतिम शॉट, कलात्मक फटका होता हा. अलगद उचलला, डीप मिड विकेट सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराबरोबरच धावगती अजून वाढते. 36 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 36 धावा. संदीप काळे लागोपाठचे 2 षटकार त्याने इथे दाखवलेत. तिसरा षटकार जर ठोकेल तर ओम कन्स्ट्रक्शनचे मालक गणेश शेठ कोलते आणि संतोषजी पवार. जान्हवी कन्स्ट्रक्शनचे मालक संदीप शेठ कोलते आणि संतोष पवार यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. इथे मात्र हा फटका त्याला कनेक्ट करता आला नाही. हॅलो, निर्धाव चेंडू ठरेल आणि धावफलकावरती 36 धावा स्थिर राहतील. मात्र 2 षटकार, एक मिड विकेटला आपण पाहिला पूलचा फटका आणि दुसरा देखील जवळपास गुडलेन्स बॉल स्पॉटवरचा बॉल त्याने मिड विकेटला सहजपणे उचलला. 6 धावांसाठी. सुधीर साबळे परत एकदा चेंडू उंच आकाशामध्ये, यावेळेस मिड विकेट चेंडूच्या खाली आणि बाद होईल. संदीप काळे. तिसरा धक्का. पस्तीस 36 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला. 3 गडी बाद 36. 12 धावांची सरासरी या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे आणि एका मोठ्या स्कोअरच्या दिशेने आगेकूच सुरू आहे भिवरी फायटर्सचे. त्यांना कसं रोखायचे पुढच्या 3 षटकामध्ये आपण पाहणारच आहोत. पिंपरी स्टार्स या संघानं पहिल्या लढतीमध्ये सुद्धा तितकाच दमदार खेळ दाखवला होता. या लढतीमध्ये बघायचंय गोलंदाज पेक्षा फलंदाज पहिल्या 3 षटकामध्ये तर जास्त वरचढ आहेत. विशेष करून सागर फॉर्म मध्ये आलेला एक चौकार त्याच्या बॅटमधून देखील बाहेर पडलाय, परंतु अधिक धोकादायक असणारा फलंदाज संदीप काळे 2 षटकार मारून तो बाद होऊन परतलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये कालिदास आणि नॉन स्ट्राइक एंडला सागर शिंदे ही जोडी आपण बघणार आहोत. गोलंदाज दीपक.
दीपक शेंडकरच्या हातामध्ये चेंडू. कालिदास स्ट्राईक एंड वरती. कालिदासनं क्षेत्ररक्षणामध्ये निश्चित कमालीचं प्रदर्शन सकाळपासून दाखवलंय पहिल्या सामन्यामध्ये देखील. आणि आता त्याच्यावरती फलंदाजीची धुरा. चांगला फटका होता लॉंग ऑफला, तिथून फेक येते तोपर्यंत एक धाव. आणि धावफलकावरती आपण बघणार आहोत 37 धावा. एक एक धाव देखील महत्वाची आहे. स्ट्राईक सतत फिरवत राहणं हे महत्वाचं आहे. परंतु सागर शिंदेच्या धिप्पाड खेळाडूकडून मोठे फटके बाहेर कधी येतात याची प्रेक्षकांना देखील उत्सुकता असेल. दीपक शेंडकर तयार असेल गोलंदाजीसाठी. राऊंड द विकेट गोलंदाजी तो करतोय. आणि फ्लाईट होती, स्लोवर वन चेंडू होता, पाहायचे हवेमध्ये, परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा स्क्वेअर लेगच्या बाजूनं. आणि हे जीवदान म्हणावं लागेल सागर शिंदेला. फटका चुकला होता. वेगवान चेंडूंवरती आपण पाहतो की वेगवान प्रहार देखील होतात, परंतु एखादा गती परिवर्तन करणारा मध्यंतरी चेंडू येतो आणि तिथे मात्र फलंदाजाच्या समोर मोठं अवघड प्रश्नचिन्ह उभं राहतं. सागर शिंदे हा मोठा फलंदाज आहे, परंतु या स्लोअर वन वरती तो तितका आत्मविश्वास पूर्ण पुढे येऊ शकलेला नव्हता. कालिदास समोर स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती. तुम्ही परत एकदा दीपक शेंडकरला बघाल. पहिल्या काही चेंडूंमध्ये त्याने त्यातलं कौशल्य दाखवलंय. उजव्या इष्टच्या बाहेर चेंडूवरती तुटून कसं पडायचं कालिदासला माहितीये, परंतु टायमिंग साधणं हे त्याला जमलं नाही. एक धाव यावेळेस मिळेल. एका धावेबरोबर धावफलक 39 धावा. पुन्हा एक सिंगल मिळते या षटकामध्ये. तुम्ही गोलंदाज दीपक शेंडकरला बघितलंय. 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्यानं फलंदाजांना घेऊ दिलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे 4ही फटके हे मिस टाइम होते. एकाही फटक्यावरती फलंदाजाला वरचं ठरू देत नाही दीपक शेंडकर. चांगली गोलंदाजी. हो, इथे तुटून पडला जरूर कव्हरच्या डोक्यावरून. आणि तिथे चेंडू 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. कालिदास ऑन फायर. कारण तू ऑनलाईनचे जे प्रेक्षक आहेत त्यांना त्याचा आनंद निश्चित घेता येतोय. बॉल बॅटवरती स्पर्श झाल्यानंतर तो कॅमेऱ्यामध्ये कसा पकडला जातो त्याचं एक सुंदर उदाहरण. कारण कॅमेऱ्याच्या स्क्रीनवरून तो चेंडू कधीच बाहेर जात नाही. इतकं अचूक या स्पर्धेचं प्रक्षेपण प्रिन्स मूव्हीज आणि देवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघतोय. एका धावेबरोबर 47 धावा धावफलकावरती आहेत. अ 47 धावा धावफलकावरती आपण बघतोय. आणि 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. दीपक शेंडकरनं अगोदरचं षटक अप्रतिम टाकलं, पण तिथे एक षटकार कालिदासनं जो खेळला आणि त्यामुळे षटकाचं समीकरण सुद्धा काहीसं बिघडलं. 11 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. धावफलकावरती 47 धावा, साधारणतः 12 धावांच्या सरासरीची कायम राखलेले आतापर्यंत 4 षटकामध्ये. अजून 2 षटकं पुढे बघणार आहोत आपण. आणि गोलंदाजी मार्कवरती कोमल सोनवणे. लॉंगॉनला हा फटका 1 धाव घेऊन जाईल. या दोन्ही फलंदाजांचं एक वैशिष्ट्य आहे का दोघांनी सिंगल्स धावा सुद्धा तितक्याच सफाईदारपणे घेतलेल्या आहेत. आणि खराब चेंडूवरती खरपूस समाचार देखील खूप चांगला घेतलेला आहे. ही चांगलं चित्र आहे एकंदरीत भिवरी फायटरसाठी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसवरती मिड विकेटला खेळायचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तिथे तयार होतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू 1 धाव. मैदान देखील तुम्ही बघताय की पाऊस देखील पडतोय आणि मैदानावरचं गवत देखील हिरवगार आहे. हिरवेगार गालीचे अंथरलेले मैदानावरती असं चित्र आपण बघतो. हो, खूप चांगला फटका कव्हरला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे. खराब क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. एका चांगल्या फटक्या बरोबर कालिदासला इथे 4 धावा मिळत आहेत. आपण रिप्लेवर मध्ये हा फटका पुन्हा बघू शकतो.
तिथे टप्पा पडल्यानंतर खरं तर क्षेत्ररक्षण जे आहे ते जी जागा आहे ती थोडीशी ओबडधोबड आहे, त्यामुळे तिथून चेंडू दिशा बदलू शकतो. ओ हो 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 हो, इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आणि त्याला दिशा दिली स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी. कालिदास ऑन फायर, कमाल केली कालिदासने. खूप वेगवान हा फटका होता आणि ताकद आणि टायमिंगचा अभूतपूर्व मिलाफ या फटक्यावरती. 6 धावा मिळत आहेत कालिदासला. 2 षटकार आणि चौकार कालिदास कडून. धावफलक पुढे पोहोचेल 59 धावा. 5व्या षटकामध्ये मोठी गती प्राप्त करतो इथे भिवरी फायटर्स. गोलंदाज कोमल सोनवणे या षटकामध्ये मात्र धावा रोखू शकलेला नाही. 12 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. तर स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा कालिदास उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि वाईडचा इशारा. ज्यावेळेस कालिदासची बॅट धावा बोलायला लागलेली असते त्यावेळेस त्या बॅटला आवर घालणं हे महत्वाचं काम आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, कव्हरचा खेळाडू चेंडूवरती. 1 धाव कालिदासला. धाव घ्यायला दोघही खेळाडू मागे पुढे बघत नाहीत. चेंडू बॅटवरती आल्याबरोबर धावेसाठी पुढे येतात आणि धाव पूर्ण करतात. कारण मागची 2 षटकं आपण पाहिली, म्हणजे या दोघांची भागीदारी होत असताना एकही चेंडू निर्धाव नाहीये. कालिदास आणि सागर शिंदे खेळतायत. मागच्या 2 षटकामध्ये एकही डॉट बॉल नाहीये. तर मला वाटतंय 2 षटकार आणि 1 चौकार देखील त्यांनी आणलेला आहे. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकामध्ये तब्बल 62 धावा. आता 12 धावांच्या सरासरीचे ते थोडे पुढे आहेत. 5 षटकामध्ये 62 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये सुधीरच्या हातामध्ये परत एकदा चेंडू. यस, गुरुच्या हातामध्ये चेंडू आहे. स्लॉग ओव्हर्स मध्ये बराच काळ दोन्ही खेळाडूंनी किल्ला लढवलेला आहे. खेळपट्टीवरती ठाण मांडलेलं आहे. आणि आता इनर मला वाटतंय काढून ठेवलेत. हात खोलायचे आहेत सागर शिंदेला, हे निश्चित आहे. आणि या षटकामध्ये त्याला सगळी ताकद, सगळा अनुभव पणाला लावून काही अधिकच्या धावा संघासाठी आणावे लागतील. सागर गुरुचा सामना करेल. ओ हो हो यस, यासाठीच केला होता अट्टहास. हा फटका गोड व्हावा आणि स्वीट टायमिंग इतकं गोड होतं की चेंडू सहज सीमारेषे बाहेर. धावफलकावरती डाव्या यष्टीवरती टाकलेला चेंडू, तर फ्लाईट होती ती, परंतु रडारमध्ये चेंडू आला तो सागर शिंदेचा आणि स्क्वेअर लेगला एक दिमाखदार षटकार आपण पाहिला. या 6 धावांबरोबर धावफलकावरती 68 धावांची नोंद होईल. सागर शिंदे. बॉल तपासला जाईल पंचांकडून. मी पूर्वी खूप ज्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो त्यावेळेस काही संघनायक किंवा काही संघ काय करायचे की घरून बॉल घेऊन जायचे आणि त्या बॉलला काटे टोचलेले असायचे, थोडंसं होल केलेले असायचे. ओहो हो, परत दुसराही जबरदस्त फटका. बॅक टू बॅक, सेकंड इन रो षटकार. आणि मग हळूच हात चलाखीने काय करायचं, मॅचचा बॉल बाहेर घ्यायचा आणि आपला घरून आणलेला बॉल मॅच मध्ये खेळायला घ्यायचा. असे चित्रविचित्र प्रकार टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही बघितलेले आहेत. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी या चेंडूवरती षटकार मारावा लागेल सागर शिंदेला आणि त्यासाठी ओम कन्स्ट्रक्शन, जान्हवी कन्स्ट्रक्शन यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आखूड टप्प्याचा चेंडू इथे जमिनीच्या समांतर खेळला मिडविकेटला. 1 धाव एव्हाना. दुसऱ्या धावेला प्रयत्न करायचा आहे आणि पहा सुसाट सुटलेले आहेत. चेंडू थ्रो खूप उशिरानं. 2 धावा त्याने बघितलं थ्रो येईपर्यंत, पण पाहिलं की थ्रो खूप स्लो येतोय आणि आपण 2 धावा आरामात घेऊ शकतो. ते निघाले आणि त्यांनी पूर्ण देखील केल्या. 2 धावांबरोबर धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील 76 धावा. 76 खूप मोठा स्कोअर भिवरी फायटर्स कडून इथे येतोय. परत एकदा स्लोवर 1 चेंडू आकाशामध्ये क्षेत्ररक्षक समोर असेल. 1 धावा, 2 धावा इथे मिळतील सागर शिंदेला अर्थात भिवरी फायटर्सला आणि ते पुढे पोहोचतील 78 वर. मोठा स्कोअर आहे. 80 धावा ओलांडणं 6 षटकामध्ये निश्चित मोठा स्कोअर मानला जाईल आणि त्यामुळे एक वेगळा प्रेशर फलंदाजी करणारा टीम वरती असतो. हा मोठा स्कोअर पार करायचा म्हटल्यानंतर कन्सिस्टन्सी त्यांनाही ठेवावं लागते आणि तिथे जर एखादं षटक चांगलं आलं की अजून प्रेशर तुम्ही क्रिएट करू शकता. पुन्हा एकदा
लोअर फुल टॉस निमंत्रण दिलं होतं फलंदाला पुढे यायला, परंतु एका जागेवरूनच फटका खेळायचा प्रयत्न आणि त्यामुळं थोडासा खराब ठरलेला हा फटका. एक धाव मिळून देईल तो सागर शिंदेला. 79 धावा शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये तब्बल 17 धावा सागर शिंदेने लुटलेल्या आहेत. लय लूट केली धावांची. आणि इथे निर्धाव चेंडू ठरेल. फलंदाज बाद आहे शेवटच्या चेंडूवरती. आहे बाद आहे. नॉन स्ट्रायकर अंपायरने रनआउट दिलेला आहे आणि 79 धावाच धावफलकावरती राहतील. 80 धावांचं आव्हान इथे पिंपरी स्टार संघाला पार करायचं आहे. 6 षटकामध्ये सागर शिंदे आणि त्यांच्या टीम क्षेत्ररक्षणासाठी येईल. त्यावेळेस आपल्याला समजतील या 80 धावा कमी आहेत की अधिक आहेत. फिजिशियन विनोद झाडे सर, आपण मैदानामध्ये या. सलग 3 दिवस आपली सेवा आम्हाला प्राप्त होते. खरं तर ते लॉंग जम्पचे नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि या मैदानामध्ये 4ही दिवस त्यांची फिजिओथेरपीची सेवा आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण बघतोय पुरंदर प्रीमियर लीग. नामदार विजय बापू शिवतारे युवा मंच आणि लक्ष्मी माता क्रिकेट क्लब ग्रामस्थ पिसर्वे यांच्या संयुक्त विद्यमानं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आपण पाहिलेलं आहे. खरं तर या आयोजनाच्या अगोदर आयोजकांची मेहनत कशा प्रकारची आहे याची कल्पना आपल्याला आली असेल. कारण प्रीमियर लीग आयोजित करणं म्हणजे खेळाडूंचे फॉर्म्स मिळवणं, त्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथल्या खेळाडूंचे फॉर्म्स त्यांनी घेतलेले आहेत. आलेल्या फॉर्म्समध्ये सॉर्टिंग केलं, त्या खेळाडूंच्या कॅटेगरीज बनवल्या, त्यानंतर संघ मालक निवडले. अनेक क्रिकेटप्रेमी नागरिक त्यामध्ये सहभागी झाले. 12 संघांना मालक दिले गेले आणि मग त्याचं पूर्ण नियोजन झाल्यानंतर आपण रंगारंग असा पंचतारांकित ऑक्शन सोहळा आपण पाहिला. तिथे ऑक्शनच्या माध्यमातून, पॉईंटच्या माध्यमातून सगळे 12 संघ निश्चित झाले आणि त्यानंतर लगेच आठवडाभरामध्ये या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर
नियोजन करत असताना तुम्ही बघता ऑक्शन झाल्यानंतर आठवड्याच्या आत स्पर्धा सुरू झालेली आहे आणि ऑक्शन नंतर खेळाडूंसाठी कपडे बनवणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट होती आणि अत्यंत कमी वेळामध्ये आयोजकांनी ते शिवधनुष्य सुद्धा सहज उचललं. प्रत्यक्षात खेळाडूचा कोणाचा तरी मोबाईल पडलेला आहे. ज्यांचा मोबाईल पडलेला असेल त्यांनी त्या मोबाईलला फोन करा आणि घेऊन जा. कोणाचा असेल त्यांना देऊन टाका. खेळाडू तहान भूक विसरून खेळतात पण मोबाईल सुद्धा विसरतात खेळताना. तुम्ही बघू शकता किती तन्मयता आहे या खेळाच्या बद्दलची. सागर शिंदे गोलंदाजी मार्कवरती, समोर फलंदाजीसाठी सुधीर आणि अक्षय ही जोडी. ओह, पहिला चेंडू आणि एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. सागर शिंदेच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. ऐंशी. आकाशामध्ये चेंडू आणि फलंदाज बाद. सागर शिंदेचा महत्वाचा बळी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. कोमल कोमल सोनवणे. गोलंदाजीमध्ये कोमल सोनवणे फारसा प्रभाव दिसला नाही परंतु त्याचं उट्ट अर्थात एखादा अष्टपैलू खेळाडू असतो तुम्ही गोलंदाजीमध्ये नाही करू शकला संघासाठी काही तर फलंदाजीमध्ये तुम्हाला निश्चित चांगली संधी असते की तुम्ही तिथे संघाचं योगदान देऊ शकता. 4 धावांबरोबर सुरुवात झाली. पुढे जात असताना आपण बघतोय सागर शिंदेने एक यश मिळवलं. सुरुवातीचं मी बघितले सागर शिंदेला अनेक षटकं टाकताना बघितले, अनेक ग्राउंडवरती बघितले. पहिल्या षटकामध्ये डेफिनेट विकेट असते, हमखास विकेट टेकर म्हणून सागर शिंदेकडे बघितलं जातं. या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिले पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात 2 विकेट, या सामन्यामध्ये दुसऱ्या चेंडूवरती विकेट सागर. इथे हवेमध्ये चेंडू स्क्वेअर लेगला, फलंदाज तिथे क्षेत्ररक्षक अडवतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेक तितकीशी वेगवान नाही आणि या 2 धावांबरोबरच धावफलकाला आपण पाहू शकतो 6 धावा. सहा धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पिंपरी स्टार्स. ओहो, याच परफेक्ट यॉर्कर होता. कोमल कोमल सोनवणे फलंदाज आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे अक्षय. अक्षय कोमल ही जोडी दुसऱ्या गड्यासाठी मैदानामध्ये आहे आणि सागर शिंदेला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. फील्ड सेटिंग तुम्ही बघितलं तर 5 खेळाडू ऑफ साइडला 30 यार्ड सर्कलच्या लाईनवर आहे. वाईडिश मिड ऑन आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. ऑन साइडला तर लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग म्हणजे मिड विकेट स्क्वेअर लेग हे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतील पहिल्या षटकामध्ये. 30 यार्ड सर्कल आपण इथे मैदानामध्ये बघतोय. पॉवर प्ले मध्ये 2 षटक आहेत. कुठल्या प्रकारे बॅटिंग पॉवर प्ले, बॉलिंग पॉवर प्ले आता अंमलात येणार नाहीये. पॉवर प्ले मध्ये देखील क्रिकेटमध्ये अनेक नियम बदललेले आपण पाहिलेले आहेत. पूर्वी 15 षटकांचा एक सलग पॉवर प्ले असायचा, तो आता त्याची थोडीशी तोडफोड होते. 10 षटकांचा पॉवर प्ले, त्यानंतर 5 षटकं पॉवर प्ले, मध्यंतरी बॉलिंग पॉवर प्ले सुद्धा होता. बॅटिंग पॉवर प्ले गोलंदाज फलंदाज ठरवतात, त्यावेळेस त्यांना आता घेता येतो. पण इथे आपण एकच पॉवर प्ले ठेवलेला आहे, तो म्हणजे कंपल्सरी पॉवर प्ले. यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू
आणि क्षेत्ररक्षक तयार असेल तिथे सीताफळाच्या शेतातून तो फेक करेल. 1 धाव केवळ. 7 धावा. आकांक्षा पुढती गगन ठेंगणे असं एक मराठीमध्ये म्हण आहे, तुम्हाला माहित असेल. जर इच्छाशक्ती असेल ना आपली तर आपण शेतातही मैदान करू शकतो. कटके बंधूंचंही मैदान आहे आणि त्याचबरोबर त्यांचं शेत देखील पलीकडच्या बाजूला आहे, परंतु मैदानासाठी त्यांनी त्याचं शेत सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. ही गोष्ट त्यांच्या दातृत्वाचं निश्चित कौतुक झालं पाहिजे. त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. सात धावा धावफलकावरती आहे. शेतकऱ्यांचं देखील नुकसान होऊ नये म्हणून खेळाडूने देखील तिथे काळजी घ्या. झाडांवरती पाय पडणार नाही याची दक्षता घ्या. गोलंदाज संदीप. ओहो वाह, ताकदवान फटका होता. स्क्वेअर कट, चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. गुंडाप्पा विश्वनाथला स्क्वेअर कटचा बादशाह म्हणतात. तुम्ही बघा रिप्ले मध्ये उजव्याच्या खूप बाहेर होता चेंडू, पण पोझिशन मध्ये खूप सुंदर होता. खर तर फटका थोडासा लवकर खेळला त्याने, परंतु कव्हर आणि पॉइंट मध्ये खूप छान गॅप त्याला मिळाला. थोडा लेट खेळला असता तर कव्हर आणि गलीमध्ये तुम्हाला चेंडू बघायला मिळाला असता. परत एकदा फुलर लेनचा चेंडू उजव्याच्या बाहेर, बाहेरची कट घेत बॅकफूट पॉइंट. क्षेत्ररक्षक तयार होतोय तिथे, अडवतोय. 1 धाव. धावफलक 1ने हळूच पुढे. 12 धावा. विजयाचं समीकरण तब्बल 80 धावा बनवायच्या आहे 6 षटकांमध्ये आणि दुसरं षटक सुरू असताना 12 धावा. थोडीशी सुरुवात संत आहे, सावध पवित्रा, परंतु तुम्हाला माहिती आहे आता जरी शांत असेल, पान हलत नसेल तरी सुद्धा हलकासा वारा येऊ शकतो. गडगडाटासह पाऊसही पडू शकतो. बाहेरची कड आणि यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून थर्डमॅनच्या हातामध्ये. धावा मिळत नाहीत. धावफलकावरती 12 स्थिर आहेत. मोठ्या फटक्यांपासून थोडंसं लांब ठेवलंय फलंदाजांना सागर शिंदे आणि संदीप या दोन्ही गोलंदाजांनी. अक्षय स्ट्राइक एंडवर आणि यावेळेस वाईडचा इशारा. अतिरिक्त धावा टाळणं हे सुद्धा महत्वाचं काम असतं. ज्यावेळेस तुम्ही पकड मजबूत, तुम्ही कुस्ती खेळ बघितला असेल, पुरंदरमध्ये सुद्धा खूप चांगले पैलवान आहेत. एकदा का तुम्ही प्रतिस्पर्ध्यावरती पकड मिळवली की मग थोडीशी सुद्धा ती सैल पडू द्यायची नसते, अन्यथा तो तुमच्यावरच डाव उलटवू शकतो. चेंडू आकाशामध्ये आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का. संदीप एक यश मिळवून देतोय. हाफ व्हॉली करण्याचा प्रयत्न. बाहेर जाणाऱ्या चेंडूने बॅटची बाहेरची कड घेतली आणि बॅकफूट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये अलगद विसावला. गडी बाद होतोय दुसरा. 13 धावसंख्येवरती इथे धक्का पिंपरी स्टार संघाला. 26 चेंडू मध्ये आता 67 धावांची गरज असेल. यस, तेरा या धावा क्रिकेटमध्ये अशुभ असतात. नवीन फलंदाज संदीप गायकवाड. गोलंदाजी मार्क वरती संदीप आहे, फलंदाज सुद्धा संदीप आहे. संदीप गायकवाड. 13 धावसंख्येवरती दुसरा धक्का. एक जबरदस्त हादरा आपण म्हणू शकतो इथे. ओहो, संदीपचा पहिला फटका सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी. धिप्पाड ताकदवान खेळाडू आणि त्या ताकदीचा प्रत्यय पूर्णपणे मैदानामध्ये येत असताना यानंतरच्या सामन्याची घोषणा होते. धालेवाडी यंगर्स विरुद्ध पवारवाडी ब्लास्टर्स. संघनायकांनी चला. धालेवाडी यंगर्स विरुद्ध पवार ब्लास्टर्स. यावेळेस आपण पाहिलं होतं की अक्रॉस द बॅट खेळायचं होतं. फलंदाजाला टायमिंग करता आलं नाही. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पिंपरी स्टार्स. सागर शिंदेच्या हातामध्ये चेंडू यावेळेस आपण बघू शकतो. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे. धालेवाडी आणि पवारवाडी. धालेवाडी आणि पवारवाडी दोन्ही संघाचे संघनायक तुम्हाला स्वप्नील साबळेला परत बघायचे मॅच मध्ये चेंडूचा भोवरा करताना.
तर त्याच्या विरोधात पवारवाडी ब्लास्टरचे संगणक आहेत. नाणेफेकीचा कौल देखील करायचा आहे, मात्र सागर शिंदे गोलंदाजीसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू, गॅप तिथं मिळालाय फाईन लेगला, खूप सुंदर फटका आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू असेल, एकच धाव इथे मिळते. आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण टॉस बघणार आहोत. दोन्ही संघनायक स्वप्नील साबळे आणि ओंकार. पवारवाडी ब्लास्टर्स संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. धालेवाडी एंगर संघाला त्यांनी फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं आहे. ही मॅच या सामन्याबरोबर लगेचच आपल्याला बघायला मिळणार आहे. सागर शिंदेचं षटक सुरू झालंय. वाह, मोमेंट सागर शिंदेकडे सुद्धा आहे. चेंडू तो फिरवतोय आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला हा चेंडू. इथं कट होतोय चेंडू आणि धाव फलकावरती मात्र धावा असतील त्या 18. 2 गडी बाद 18 धावा. षटक क्रमांक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये एक यश मिळून दिलं होतं सागर शिंदेने. पुन्हा एकदा तसाच चेंडू आहे, यावेळेस अजून थोडासा बाहेर घेतला. लेंथ 30 ठेवली, परंतु लाईन थोडीशी बदलली आणि त्याचा पुन्हा फायदा झाला सागर शिंदेला. 21 चेंडू मध्ये दोघांनी चेक करा स्कोर काय येतो. पण यावेळेस फटका एलिव्हेशन खूप आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑनला आणि सोपा झेल. सागर शिंदेला दुसरं यश. विकेट आणि सागर शिंदे यांचं एक अतूट नातं आहे. एखाद्या ग्राउंडवरती मला वाटतं सागर शिंदेला एखाद्या मॅच मध्ये विकेट मिळाली नाही, अशी एखादी क्वचित मॅच असेल. कदाचित अशी मॅच सागर शिंदेला आठवत असेल, कारण विकेट किती घेतल्यापेक्षा एखाद्या मॅच मध्ये विकेटच मिळाली नाही, तर या मॅच त्याला आठवत असेल, कारण त्या खूप थोड्या असतील त्याच्या आयुष्यामध्ये. सातत्यानं विकेट्स मिळवणारा हा खेळाडू आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे. त्याचे हात नेहमी आसुसलेले असतात, शिवशिवलेले असतात फलंदाजांना बाद करण्यासाठी. आणि त्याने आतापर्यंत किती विकेट घेतल्यात हे प्रत्यक्षात चित्रगुप्ताकडे सुद्धा त्याची नोंद नसेल. लोअर फुल टॉस चेंडू खेळलेला आहे तो मिड विकेटला. 1 धाव इथे मिळाली. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतोय. धावा सांगा मला किती आहेत. 20 धावा आहेत. मॅन्युअल स्कोर आणि इलेक्ट्रॉनिक स्कोर याच्यामध्ये थोडासा तफावत दिसते आणि त्यामुळं त्यासाठी थोडी तपासणी होईल, परंतु मॅच सुरूच राहील. 20 धावा धावफलकावरती. आणि मला वाटते आतली कड आणि फलंदाज बाद. दिवसभरातला 5वा बळी सागर शिंदेचा. रिप्ले मध्ये आपण बघतोय सागर शिंदे चेंडू फिरवताना फ्लाईट टाकली. टप्पा पडल्यानंतर जो आत आलेला चेंडू बॅटची कड घेतली आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. फ्लायटेड चेंडू असतात, त्या चेंडूंना खेळणं हे एक वेगळं तंत्र असतं. एका यशस्वी षटकाची सांगता 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकमात्र विकेट टेकर गोलंदाज सागर शिंदे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं होतं खूप उंच लॉंग ऑफला चेंडू आणि तिथे आप्पानं सकाळपासून 3रा कॅच घेतलेला आहे आणि काही चेंडू सुद्धा खूप अप्रतिम अडवलेले आहेत. लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता. तिथे पाहायचं चेंडू आकाशामध्ये. कॅमेऱ्याने ज्या पद्धतीने पकडलाय आणि आप्पाच्या हातामध्ये चेंडू अलगद विसावलाय. 4था धक्का बसेल इथे. 4 गडी बाद 20 धावा. 5 गडी बाद 20 धावा पिंपरी स्टार्स.
पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये आणि इथे अजून एक फलंदाज कोसळतोय. 6वा फलंदाज बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज, आपण म्हणतो ना रांग लागलेली आहे. पत्त्याचा बंगला जसा कोसळतो तसा डाव इथं कोसळतो आहे. माळ आपण पाहतो, मण्यांची माळ असते. एक मणी जर निखळून पडला ना, माळ तुटल्यानंतर एक मणी गळून पडतो आणि मग सगळे मणी एका पाठोपाठ एक गळून पडतात. तशी परिस्थिती मैदानामध्ये आपण बघतोय. सायकल स्टँड मध्ये एका लाईन मध्ये सगळ्या सायकली उभ्या आहेत. कुणीतरी उरात्य मुलगा येतो, एक सायकल ढकलून देतो, सगळ्या सायकली पडतात. एका पाठोपाठ एक 6 फलंदाज गमावलेले आहेत पिंपरी स्टार्सनं. आज पिंपरीचे हे सितारे चमक दाखवू शकलेले नाहीत आणि झाकोळले जात आहेत गोलंदाजांच्या या भयानक माऱ्यासमोर. ओहो, क्लीन बोल्ड आणि विकेट हॅट्रिकची नोंद. फर्स्ट एव्हर विकेट हॅट्रिक ऑफ दिस टुर्नामेंट. पुरंदर प्रीमियर लीग मध्ये पहिली विकेट हॅट्रिक. संदीप काळे इज द मॅन. 3 फलंदाज लागोपाठ इथे बाद होत आहेत आणि 7 गडी बाद. 20 धावा धावफलकावरती. पिंपरी स्टार अडचणींचा फेरा त्यांच्या पाठीमागून सुटायला तयार नाही. ग्रहण लागलं आपण म्हणू शकतो. पिंपरी स्टार्सला ग्रहण लागलेलं आहे. सूर्याला ग्रहण लागतं, चंद्राला लागतं, चांदण्यांना कधी ग्रहण लागत नाही. पण इथे चांदण्यांना सुद्धा, सिताऱ्यांना सुद्धा ग्रहण लागलेलं आहे. 7 फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झालेत आणि काय गोलंदाजी. संदीपची गोलंदाजी आम्ही पाहिली. संदीप काळेची पहिल्या षटकामध्ये त्याने मला वाटतं 10 धावा काहीतरी खर्च केला होता, एक गडी बाद केला होता. या षटकामध्ये लागोपाठ 3 फलंदाज त्याने बाद केलेले आहेत. गणेशजी कटके संघ मालक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त होतंय संदीप काळेला. आणि 2 गोलंदाज आहेत, त्यांनी 7 फलंदाज टिपलेले आहेत. संदीप काळेने 4 विकेट तर सागर शिंदेने 3 विकेट. डाव्या हाताने उर्दू विकेट. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये आणि लागोपाठचा 4था बळी. विकेट टेकर. एकदा का विकेटची भूक लागली की कोणताही गोलंदाज मागे पुढे पाहत नाही. म्हणजे तुम्हाला नरभक्षक वाघ माहीत असेल, त्याला जर माणसाचं रक्त लागलं ना तर तो एका पाठोपाठ एक माणसांचे शिकार करीत जातो. या गोलंदाजाला मला वाटतंय फलंदाजांच्या विकेटचं रक्त त्याच्या हाताला लागलेलं असावं. विकेटची भूक त्याला लागलेली आहे आणि तो एका पाठोपाठ एक फलंदाज बाद करत सुटलाय. 5वा बळी त्याने टिपलेला आहे. अर्धा संघ एकट्या संदीप काळेने गारद केलेला आहे. 8 गडी बाद, 20 धावा. धावफलक फ्रीज झालेला आहे, गोठलाय. यावेळेस डिफेन्स केलेला हा फटका 1 धाव काढत अजून मोठं यश मिळू दिलं नाही संदीप काळेला. षटक संपेल या षटकामध्ये. 4 विकेट्स आणि या स्पर्धेतला आतापर्यंत एका इनिंग मध्ये सर्वाधिक बळी टिपणारा गोलंदाज गोलंदाज आहे तो ठरलाय संदीप काळे. 2 षटकं टाकली, कोणतेही निर्धाव नाही. 11 धावात 5 बळी. वाह, बेस्ट इकॉनॉमिकली बेस्ट बॉलिंग. मला वाटतंय 2 षटकामध्ये 7 धावा 6 बळी नकुल राठोडनं या स्पर्धेमध्ये टिपलेल्या आहेत पहिल्या दिवशी. आणि दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी इथं करणारा संदीप काळे ठरलाय. 2 षटकामध्ये 5 बळी त्याने टिपलेले आहेत. अनिल कुंबळे, जिम लेकर अशी 2 नाव आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने एकाच इनिंग मध्ये 10 विकेट्स घेतलेल्या आहेत. गोलंदाज संदीप कटके. चेंडू जमिनीवरती घासत येतोय. मैदानाचा समांतर असा फटका. 1 धाव. खूप अंतरानं. खरं तर विकेट इतक्या पडत गेल्या. आपण पाहिलं होतं सागर शिंदेच्या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता. आणि विशेष म्हणजे मागचे 8-9 चेंडू बघितले आपण तर त्या 9 चेंडूमध्ये 6 फलंदाज बाद झालेले आहेत. सागर शिंदेच्या शेवटच्या 3 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद झाले आणि संदीप काळेच्या 6 चेंडूमध्ये 4 फलंदाज बाद झाले. 8 चेंडूमध्ये 6 फलंदाज बाद होणं ही निश्चित मोठी नामुष्की पिंपरी स्टार्स वरती. त्यांचा संघ जरी पुन्हा एकदा बॅकफुट वरती हवेमध्ये चेंडू असेल तरी लॉंग ऑन खूप मागे आहे जयदीप. तो चेंडू पर्यंत पोहोचेल. 1 धाव. अशी वादळ नेहमी येत नाहीत. एकदा वादळ येतं
परंतु येताना निश्चित प्रकारे शांतता असते, परंतु वादळ येतं तितकंच वेगात निघूनही जातं, पण विध्वंस मोठा करून जातं, विनाश करून जातं. आणि तेच चित्र आम्ही मैदानामध्ये इथे बघितलं. संदीप काळे नावाचं वादळ आलं, 4 फलंदाजांना गारद केलं आणि ते शांतही झाले. मिड विकेटला एक मोठा फटका, क्षेत्ररक्षक दूरवरून येईल, ओहो तिथे खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा इथे मिळतील. शेवटच्या 3 फलंदाजांवरती आता जबाबदारी असेल. 8 गडी बाद झालेले आहेत, 26 धावा धावफलकावरती. आणि शेवटचे फलंदाज सुद्धा कधी कधी शेपटाचा असा जोरात तडाखा देतात की शार्क मासा तुम्ही बघितला असेल की तो सुद्धा जहाज फोडण्याची क्षमता ठेवतो शेपटीनं. खालचे तळाचे फलंदाज सुद्धा कधी इतकं जबरदस्त अटॅक करतात आणि तशाच अटॅकची आता इथे अपेक्षा आहे राहील पिंपरी स्टार्सला. चेंडू आकाशामध्ये आणि पुन्हा क्षेत्ररक्षक तिथे येत नाहीये. सागर शिंदे देखील तितका शांत होता. नो बॉल. इथे 1 धाव, 2 धावा मिळतील. या 2 धावांबरोबर धावफलकावरती 29 धावा. 8 गडी बाद 29. हळूहळू धावफलक जो पूर्ण थांबला होता, गोठला होता, फ्रीज झाला होता, तो आता सुरू झालेला आहे. एक एक धाव करत धावफलक पुढे जाईल. हळूहळू त्याला गती मिळू शकते. एकदा का दोन्ही फलंदाज सेट झाले, बॉल मिडल व्हायला लागला बॅटला, की ते जरूर मोठे फटके देखील दाखवतील. 5 षटकांचा खेळ मात्र इथे संपेल आणि धावफलकावरती 29 धावा. विजयासाठी अजून शेवटच्या षटकामध्ये 51 धावांची गरज राहील. 6 चेंडू 51 धावा. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये अनिकेत फडतरे लांडले. भिवरी फायटर्स, खर तर मगाचा पराभव जिव्हारी लागलेला असावा, कारण ज्या पद्धतीनं तो उसळून पुढे आलेला आहे संघ. 80 धावा, 79 धावा फटकावल्या. 80 धावांचं टार्गेट ठेवत असताना 5 षटकामध्ये 8 गड्यांना बाद करत इथे आपण पाहिले 29 धावांवरती सीमित ठेवलेला आहे, मर्यादित ठेवलेला आहे पिंपरी स्टारला भिवरी फायटर्स. एका मोठ्या विजयाच्या दिशेने ते जात आहेत आणि मोठा विजय नेट रन रेट मध्ये तुम्हाला खूप मोठं वरचं स्थान निर्माण करून देऊ शकतो. पिंपरी स्टार्सला सुद्धा इथे विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. नेट रन रेट जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण पुढे जाऊन समीकरण कशी बदलू शकतात. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे अडू शकत नाही. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावा. षटकार तर आपण बघतोय या स्पर्धेमध्ये किती 118 षटकार 3 दिवसामध्ये बाहेर पडलेले आहेत. मोठी संख्या. 3 दिवसामध्ये 118 षटकार आपण सगळ्यांनी याची देही याची डोळा अनुभवले आहेत, बघितलेत. फ्लाइट चेंडू अनिकेत फडतरेचा, धावबाची संधी, यष्टी तर उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद आहे. 9वा धक्का. 9वा धक्का. रेग्युलर काही नेट रन रेटच्या ज्या प्रणाली आहेत त्यामध्ये जर तुम्ही ऑल आउट करत असाल संपूर्ण संघाला, तर ऑल आउट करण्यासाठी जेवढे चेंडू तुम्ही घेतलेले आहेत तेवढ्या चेंडूंचा फायदा तुम्हाला होतो. जेवढे चेंडू टाकायचे राहिलेले आहेत तेवढ्या चेंडूंचा फायदा होतो आणि नेट रन रेट मध्ये तुम्ही अधिक स्ट्रॉंग बनू शकता. दीपक शेंडकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. स्ट्राइक एंड वरती तो असेल. तर आपल्याला बघायचे शेवटच्या 6व्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलकावरती आहेत त्या 37 धावा. 37 रन, लॉस ऑफ 9 विकेट. शेवटच्या जोडी मैदानामध्ये आहे. 3 चेंडू खेळायचे बाकी आहेत. इथे ऑल आउट होत असेल तर नेट रन रेट मध्ये फारसा फरक होणार नाही, कारण 3च चेंडू शिल्लक आहेत. अनिकेत फडतरे लेफ्ट हँडेड बॅट्समन साठी यावेळेस मोठा फटक्यासाठी तो प्रयत्न करत होता, परंतु प्रयत्न फसला इथे. शेवटचे 2 चेंडू इथे शिल्लक आहे. एक धाव एव्हाना इथे पूर्ण होईल.
एका धावेबरोबर धावफलक पुढे हळूहळू सरकतोय. 38 धावा. अजून विजय खूप लांब आहे. शेवटचा चेंडू कदाचित असेल आणि शेवटच्या चेंडूमध्ये तब्बल 42 धावांची गरज आहे. 252चा रिक्वायर रन रेट आहे. एका षटका पाठीमाग, एका चेंडू पाठीमाग 42 धावा. वाईड नो नाही पडला तर एक चेंडू, अन्यथा अजूनही काही चेंडू खेळायला मिळू शकतात. पायचे अनिकेत फडतरेला हा चेंडू टाकायचा आहे आणि एका मोठ्या विजयाच्या दिशेनं आगेकूच असेल ती भिवरी फायटर संघाची. स्पर्धेतला आजच्या दिवसातला तिसरा सामना आणि या चेंडूवरती घणाघाती प्रहार. 6 धावा. षटकाराने सांगता होईल आणि स्कोअर देखील पोहोचेल तो 44 वरती. भिवरी फायटर्स 35 धावांनी हा सामना जिंकतोय. विजय संघाचं आम्ही अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो दोन्ही संघांना पुढच्या सामन्यांसाठी. साखळे पद्धतीची ही स्पर्धा आहे. 2 सामने तुमचे संपलेले आहेत. अजून एक सामना दोन्ही संघांना खेळायचा आहे. तर यानंतरचा सामना धालेवाडी यंगर्स विरुद्ध पवारवाडी ब्लास्टर्स. पवारवाडी संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. तो संघ मैदानामध्ये दाखल होईल आणि फलंदाजीसाठी मैदानामध्ये धालेवाडी यंगर्स संघ देखील दाखल होईल. तर गणेश शेठ कटके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि विकेट हॅट्रिकसह 4 गडी बाद केलेत. त्याबद्दल संदीप काळेला या बक्षिसानं सन्मानित करण्यात येईल. संदीप काळे या आणि आपलं बक्षीस घेऊन जा. 5 विकेटचा हॉल आपल्याला बघायला मिळाला. स्पर्धेत दुसऱ्यांदा नकुल राठोड पाठोपाठ 5 विकेट घेणारा गोलंदाज ठरलेला आहे तो संदीप काळे. हे बक्षीस देण्यासाठी आम्ही निमंत्रित करतोय. कोणाच्या हस्ते देणार आहात बक्षीस? गौरव, सौरभ कटके, सौरभ कटके यांच्या हस्ते हे बक्षीस द्यायचंय. मैदानामध्ये आपण संदीप काळेचा सन्मान करू. द्या ना 1000 रुपये. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील आपल्याला द्यायचंय आणि तो देखील संदीप काळेचा आहे. सन्माननीय सुमितजी कोलते यांना विनंती, श्री आर्ट्स आपण देखील उपस्थित राहा. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी सुमितजी कोलते पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य याकूबभाई सय्यद यांना विनंती आहे आपण मैदानामध्ये या. ग्रामपंचायत सदस्य याकूबभाई सय्यद, सन्माननीय सुमितजी कोलते पाटील ज्यांच्या माध्यमातून हा टी शर्ट प्राप्त झालेला आहे त्यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस. तर 1000 रुपयाचं बक्षीस सौरभ कटके यांच्या शुभ हस्ते संदीप काळेला दिले जाते. सुमितजी कोलते पाटील आणि याकूबभाई सय्यद यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा हा टी शर्ट संदीप काळेला इथे प्रदान केला जातोय. 5 गडी बाद करणारा हा खेळाडू, 5 विकेट विथ हॅट्रिक या स्पर्धेमध्ये, पहिली हॅट्रिक आणि दुसरा 5 विकेटचा हॉल, अष्टपैलू खेळ गुणवत्ता संदीप काळे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या मॅचकडे आपण परत एकदा कूच करू जिथे धालेवाडी यंगर्स लढते पवारवाडी ब्लास्टर संघाविरोधात. टॉस जिंकून क्षेत्ररक्षणासाठी पवारवाडी ब्लास्टर तर सलामीची जोडी मैदानामध्ये येते धालेवाडी यंगर्स कडून.